मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेले इसापूर हे धरण आता 94% क्षमतेनं भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून 3 दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येतोय। मी सध्या धरणाच्या ज्या ठिकाणी गेट उघडण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय अशा पद्धतीनं धरणातून 3 दरवाजे उघडून हे पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। साधारणतः 50 सेंटीमीटरने हे दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 4900 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येतोय। हे धरण 94% क्षमतेनं भरल्यामुळं या धरणावर कळमनुरी शहराच्या पिण्याचं जे पाण्याचं नियोजन याच धरणातील पाण्यातून केलं जातं। याशिवाय धरणावर मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास शेती अवलंबून असते। पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येतं, त्यामुळे पैनगंगा नदीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते। त्या शेतकऱ्यांना कळमनुरी वासियांना हे धरण भरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येतो, त्यामुळे अगोदरच धरण प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर भविष्यात पाऊस जर वाढला तर पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात आलेला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, इसापूर धरण, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।